नमस्कार। आज वसई माणिकपूर पोलीस स्टेशन अंतर्गत डीके एंटरप्राइज दिवाण टावर वसई पश्चिम ह्या ठिकाणी रेकी करून 5 दरोडेखोरांनी रक्षाबंधनाच्या दिवशी ऑफिसमध्ये घुसून एकाने बॅगमधून पिस्टल काढले आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवून त्याला सांगितले, चिल्लाया तो तेरे को ठोक डालूंगा, तेरे पास पैसा वैसा है सब बाहर निकाल असे सांगत दुसऱ्याने चॉपर काढून त्या ऑफिस बॉयच्या मानेवर ठेवून ऑफिसमधील टेबल ड्रॉवर मधील पैसे, फोन व इतर वस्तू शोधाशोध करून त्यांनी ऑफिसमधील त्या माणसाचे हात पाय बांधून जीवे मारण्याची धमकी देऊन 73,700 रुपये कॅश, 2 मोबाईल, रोख रक्कम, DVR असे अनेक वस्तू घेऊन दरोडेखोर इको कार घेऊन कारमध्ये ऑटोमॅटिक पिस्टल, तलवार, धारदार चॉपर, चाकू, हातोडा, कटवणी, स्क्रूड्रायव्हर, दरवाजे उघडण्यासाठी लागणारे अलग अलग पाने, पकड व गाड्यांचे अलग अलग लॉक खोलण्यासाठी चाव्या, बनवलेल्या चाव्या अशा प्रकारे दरोड्यासाठी भरपूर साहित्य घेऊन आले होते। परंतु माणिकपूर पोलीस ठाण्याने पोलिसांनी शिताफीनी 36 तासाच्या आत नालासोपारा संतोष भवन ह्या ठिकाणी लपलेल्या एका आरोपीला पकडून त्याचे दुसरे साथीदार 5 आरोपींना पकडण्यात यश आले आहे। आरोपी हे बंगाल, कलकत्ता, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटक राज्याचे मूळ निवासी असून वसई, मुंबई, कर्नाटक राज्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात गुन्हे केले रेकी करून घरामध्ये दरोडा टाकणे किंवा ऑफिसमध्ये मोठ्या लेवलवरती ते दरोडा टाकत असतात। त्यांना आज वसईतील माणिकपूर पोलीस स्टेशनने पकडून त्यांना कोर्टात हजर केला असता पोलीस कस्टडी दिलेली आहे। आता आपण बघूया आपले SCP साहेब याबद्दल काय सांगत आहेत। डीके एंटरप्राइजेस या ठिकाणी 5 आरोपींनी पिस्टल आणि तलवारीचा वापर करण्यात आलेला होता। त्यामुळे ह्या गुन्ह्याची संवेदनशीलता पाहून माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानेसाहेब, क्राईम PI चौधरी साहेब व त्यांची टीम यांनी अहोरात्र परिश्रम करून यातील सर्व आरोपींचा छडा लावून त्यांना रीतसर अटक केलेली आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक ऑटोमॅटिक पिस्टल, तलवारी आणि गुन्हा करण्यासाठी लागणारे इतर साहित्य हे सर्व आम्ही जप्त केलेले आहे। दरोडा टाकला त्यावेळी जे तक्रारदार आहे त्याला बांधून ठेवून मारहाण केला असं आणि कसं टाकला होता त्यांनी अगोदर रेकी केली असावी एकंदरीत गुन्हा करण्याच्या प्रकारावरून, आणि तो एकटा आहे हे पाहून त्या ठिकाणी जाऊन त्याचे हात बांधून त्याला धमकी दिली होती, चिल्लाया तो मार डालेंगे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी दहशत निर्माण करून तो गुन्हा केला होता। सर्व आरोपी सराईत आहेत आणि यांच्यावरती यापूर्वीचेही क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते तपासून आम्ही एक ऑटोमॅटिक पिस्टल आहे, तलवारी, काही गुन्ह्यात वापरणारे पाना आणि इतर मोबाईल, त्यांच्याकडे काही चोरलेले इतर गुन्ह्यातील मोबाईल आहेत ते आम्ही या ठिकाणी जप्त केले होते। आतापर्यंत वसई विरार या परिसरातील 2 गुन्ह्यांबाबत माहिती आहे, आमचा एक गुन्हा आणि यापूर्वीचा। इतर मोस्टली मुंबई आणि इतर परिसरामधील गुन्हे आहेत। 19 तारखेला गुन्हा घडला होता, आम्ही त्यांना 20 तारखेला अटक केलेली आहे। आता उद्यापर्यंत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड आहे। किती आरोपी? एकूण 5 आरोपी आहेत। सर्व हत्यार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार आहेत। आता काहीचा वापर गाडी उघडणे, इतर ठिकाणी काही दरवाजे तोडणे किंवा तिजोरी तोडणे अशासाठी वापरणारे ते वापरतात। मोस्टली जे गुन्हे आहेत आमच्या रेकॉर्डवर माहिती मिळाली महाराष्ट्रातील आहेत, कर्नाटकचे काय आहेत
मूळचे राहणारा एक कर्नाटक आणि इतर स्टेटचे काय आहेत, पश्चिम बंगाल, कर्नाटक अशा ठिकाणचे हे सर्व आरोपी एकत्र येऊन अशा प्रकारचे गुन्हा केले. या ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी त्यांना मिळू शकली नव्हती. 2 मोबाईल आणि इतर साहित्य चोरीला गेलं होतं.